नमस्कार, मी तुमचं स्वागत करते आपल्या चॅनलवरती. आज आपण पाहणार आहोत मराठी भयकथा तो परत उठला कबरीतून याचा अंतिम भाग पाहणार आहोत. चला तर मग पाहूया. सोहमला काहीच समजत नव्हते. कोण हा पारबा? आणि असं का? आमच्यावर कोणतं संकट आहे? कोणता धोका आहे? सांगा आम्हाला. सांगतो सांगतो सोहमराव. पारबा आमच्या गावच्या स्मशानातील चांडाळ आहे. तांत्रिक आहे. तो कधी स्मशानातून बाहेर पडत नाही. जर त्याला कुठलीही विपरीत अशी गोष्ट घडणार आहे असे वाटली तरच तो एखादी जागा सोडून त्याला चेतावणी देण्याकरिता येतो. भूतपिशाच त्याच्या भोवती सतत भटकत राहतात. का माहिती कसं केलं लोक त्या म्हणतात. त्याच्याकडे जगदंबा आईचं वरदान आहे. जगदंबा आईचा खूप मोठा भक्त आहे तो. आणि त्याने आपला एक पाय जगदंबा आईला अर्पण केला होता. तेव्हापासून तो तसा आहे. त्यावर गावात कधी संकट आल्यास खूप वेळा मदत केली आहे त्यानं. लोक त्यांच्याकडे कधी कधी जायला पण खूप घाबरतात. हां, त्यानं स्वतः तुमच्याकडे आला आहे म्हणजे काहीतरी विपरीत असा होणार आहे. तुमच्या संगे देव करो तुम्हाला काही पण होऊ नये. काव्या जराशी घाबरली होती. सोहम थोडा रागवला. हे बघा सखाराम, अशा भाकडकथा ऐकून आम्हाला घाबरू नका. तेव्हा सखा म्हणा लागला, भाकडकथा? एक सांगतो सोहमराव, जेव्हा पारबा माघारी फिरला तेव्हा तुम्हाला बघून तो हसला का? आता हे ऐकून सोहम जरा सावरला. त्याच्यात जणू एक जिज्ञासा निर्माण झाली. त्याने बारीक काही विचारले नाही. तो थेट म्हणाला, मग त्याचा अर्थ काय? तो तुम्हाला बोलवतोय. सोहम हुंकारला. ठीक आहे. कुठे राहतो तो? कुठे भेटेल मला? तसे काव्या त्याला म्हणायला लागली. का? कशासाठी? तुला कशाला हवं आहे? ऐकत का नाही आहेस तू? आता काय म्हणायला लागला समजलं ना तुला? तो पारबा कसा आहे आणि तू तुझा जीव का धोक्यात घालतोयस? सोहम काही बोलला नाही. त्याने फक्त काव्यावरती एक नजर टाकली आणि तो कॉटेजमधून बाहेर पडला. सकारामने सांगितले होते, इथून 60 पावले चालत गेलं की गावाबाहेर जावं लागतं. तिथे 2 पायवाटा लागतात. सोहम सांगितल्याप्रमाणे जात होता. तो 60 पावले चालून 2 पायवाट असणाऱ्या ठिकाणी पोचला. एक जी मुख्य रस्त्यात जाऊन मिळत होती आणि दुसरी जंगलात जात होती. सोहम जंगलाच्या दिशेने चालत जाऊ लागला. सकाने सांगितल्याप्रमाणे सोहम एका भल्या मोठ्या वडाच्या झाडापर्यंत आला. सका सांगता सांगता म्हणाला होता, जेव्हा तुम्ही झाडाजवळ पोचाल तेव्हा त्या झाडापासून थोडे पुढे गेले की एक कोरडी विहीर असेल. त्या विहिरीपासून समोर बघितलं की तोच असणार पारबाचा मनसरवटा. सोहम तिथे पोचला. त्या स्मशानात कुणीच दिसत नव्हते. फक्त स्मशानातील झाडावरील घुबटं उहू उहू अशी म्हणत होती. सोहम फाटक उघडून आत गेला. समोर त्यास एक झोपडी दिसली. सोहम हळूहळू तिकडे जाऊ लागला. सोहम त्या झोपडीजवळ गेला आणि त्याने हळूच दार आत ढकलले. आतून कोणाचा तरी आवाज आला, ए आतमध्ये ये. सोहम तो आवाज ऐकून दचकला आणि आत गेला आणि म्हणाला, पारबा आहेत का? इकडे काव्या कॉटेजमध्ये काहीसे करमेना म्हणून बागडत होती. सायंकाळची वेळ होती. तिने कॉटेज पूर्ण पाहिले नव्हते म्हणून ती सकाळला न कळवताच इकडे तिकडे पाहत पाहत कॉटेजच्या एका वेगळ्याच भागात गेली. तिथून वरती जाण्यास पायऱ्या वाटत होत्या. काव्या त्या पायऱ्या चढत चढत वरती जात होती. ती वरती गेली आणि तिने दार उघडले की एक जोरदार वाऱ्याचा झपक काव्या शिवून गेला आणि इकडे पारबाच्या तोंडून शब्द बाहेर पडले, अनर्थ, अनर्थ झाला आई जगदंबे, अनर्थ झाला. तिने खूप मोठी चूक केली. सोहमला काहीच कळेना काय झाले. तिने त्याला सोडलं. आता तो सगळ्यांचा नाश करणार आणि तिच्यासाठी आलाय तो खरा. त्याचे ते दुष्ट प्रेम परत जागं झालंय. तो परत आला. सोहम ओरडला आणि त्याचा बांधच फुटला. कोणाबद्दल बोलताय तुम्ही? मनीष, पारबा ओरडून म्हणाला. त्याच्या त्या आवाजाने झाडावरील पक्ष्यांचा किलबिलाट सुरू झाला. मनीष आहे तो, एका माणसाच्या वेशातील राक्षस, ज्याला स्वतःचे प्रेम मिळवता आले पण ते निभवता आले नाही. तो एका मुलीवर खूप जीवापाड प्रेम करायचा. तीही खूप प्रेम करायची. तिचं नाव होतं स्पृहा. इकडे काव्या त्या बंद खोलीत गेली होती. तिथं टेबलावर एक डायरी होती जिच्यात बरेच काही लिहिलं होतं. काव्याने तिच्यावरील धूळ साफ केली आणि ती वाचण्यास सुरुवात केली. त्यात लिहिले होते, मी स्पृहा. मी माझ्या जीवनात फक्त एक मोठी चूक केली आणि ती म्हणजे मनीषसारख्या राक्षसवर प्रेम. पाने पलटली जात होती. काव्या ते सर्व वाचत वाचत तिच्या डोळ्यातून टप टप पाणी त्या डायरीच्या पानावरती पडत होते. इकडे पारबा सांगत होता,
सोहमला मनीष त्याचं प्रेम मिळवण्यासाठी बरीच कष्ट करावी लागली, पण त्याला त्याचं प्रेम मिळालं खरं, पण स्पृहाच्या घरच्यांनी तिचं लग्न दुसरीकडे ठरवलं होतं. ही गोष्ट मनीच्या कानावर पडली. त्याने स्पृहाला न कळता तिच्या घरच्यांचा निर्घृणरित्या खून केला होता. इतका क्रूर आणि अमानुषरित्या की जणू एक राक्षसच असं करेल. स्पृहाला काहीच कळले नाही. तिला फक्त मनीषाचाच आजार वाटत होता, म्हणून तिने मनीषशी लग्न केलं. आणि तिची ती सर्वात मोठी चूक होती. लग्नानंतर काही अनपेक्षित घटनांनी स्पृहाला समजून आली की मनीषनेच आपल्या घरच्यांना मारले आहे. ती त्याला टाळू लागली. त्याच्याशी बोलणे त्याने बंद केलं. पण मनीषने भयंकर यातना स्पृहास देण्यास सुरुवात केल्या. तिला जगण्यापेक्षा मरणे सोपे वाटले, म्हणून तिने मनीष घरी नसल्याचा फायदा घेऊन घरातील पंख्यास गळफास घेऊन स्वतःला संपवले. मनीष हे सहन करू शकला नाही आणि त्याने तिच्या विरहामध्ये आपला प्राण त्यागला. त्याची दृष्टात्मा त्या घरात कैद झाली होती आणि काव्या जशी आली तशी तिची राक्षसी वृत्ती पुन्हा जागी झाली. आता तो फक्त काव्याला आपल्या सोबत घेऊन जाण्यासाठी आला आहे. तुला जावे लागेल तिच्याकडे आणि तिला वाचवावे लागणार. इकडे काव्याने ती डायरी बंद केली आणि पाणावलेले डोळे पुसत आणि तिने वरती पाहते तर तिच्यासमोर भयंकर चेहऱ्याचा व्यक्ती साक्षात पुढ्यात उभा होता. त्यांनी फक्त आपले तोंड उघडले आणि तोंड उघडताच त्यातून काळा कुट्ट असा द्रव्य बाहेर पडला. तिच्या चेहऱ्यावरती उडाला. काव्या जोरात किंचाळली. तिचा आवाज पूर्ण कॉटेजमध्ये घुमू लागला. तसा सकात दचकला. तो इकडे तिकडे बावराहून पळू लागला. त्याचे लक्ष पायऱ्याकडच्या खोलीकडे गेले. तो हळूहळू तिकडे जाऊ लागला. तो त्या खोलीत पोहोचला, पण आता कोणी नव्हते. सकाला कोणीतरी जणू त्याच्या वरती आहे असे वाटले. त्याची नजर वरती गेली तेव्हा वरील पंख्यास काव्या दात इसकत हसत होती आणि तिच्या हातात धारदार असे सुळे होते. तिने सकाच्या अंगावरती झडप घेतली आणि ते धारदार सुळे त्याच्या मानेपासून घुसवत पाठीमागच्या मणक्यातून बाहेर काढले. सकाचे डोळे फाटले होते. काव्याच्या कपड्यावर जणू काही काळा रक्ताळलेला चिकट द्रव्य होता आणि तिच्या चेहऱ्यावरती जणू सुरकुत्या आणि जखमांचा कहर होता आणि रक्ताचे अश्रू असलेले तिचे डोळे. इकडे सोहम पारबासोबत घरी आला होता. आत येताच त्याने ते दृश्य पाहून सोहमला धासकीच भरली होती, कारण मानेतून आरपार झालेला सकाचं प्रेत आणि वरील ते झुमकाला लटकत होतं. त्यातून टपटप असं रक्त खालती ओघळत होतं. सायंकाळ झाली होती. सूर्य मावळतीच आला होता. त्या अंधारात त्या शैतानाचं धैर्य तो साधून घेणार होता. त्याला काव्या हवी होती. सोहम आत आला तसा पारबाही देखील आला. आत येताच पारबाने हातातील काठीने सोहमला अडवले व लंगडत लंगडत त्या झुमराखाली गेला. बाहेरचा अंधार जणू आत काय होत आहे हे पाहत होता. पारबाने वरती पाहताच त्याच्या वरती झुमरावरती काव्या दिसली. तिने त्या प्रेताच्या मानेतून सुळा बाहेर काढताच ते प्रेत खालती पडले आणि काव्या तिचे सूळ घेऊन सोहमच्या अंगावर आली. पण का माहिती कसे, पण सोहमच्या जवळ येऊन अचानक थांबली. ती जणू काव्या होती जी मनीषला आडू पाहत होती. ती रडत होती, धडपडत होती, पण मनीष तिच्यावर हावी होत होता. तो सोहमला मारू पाहत होता. पारबा सोहमला वाचवण्यासाठी त्याच्या जवळ आला की काव्याने एका झटक्यात पारबाच्या गळ्यात ते सुळे घुसवून त्याला गतप्राण केले. त्याच्या तोंडून भयंकर असे अपशब्द निघत होते. पारबाच्या हातून काही कवड्या खाली पडल्या होत्या. सोहमची आता आपले प्रेम वाचवण्यासाठी काही करण्याची तयारी होती. सोहम तिला धरण्यास पुढे सरसावला. त्याच्या तोंडून काव्यासाठी तळमळीचे शब्द बाहेर पडत होते. काव्या, तुला माझ्या प्रेमाची शपथ आहे ग, माझ्यासाठी लढ त्याच्याशी. काव्या रडत होती आणि मनीष सोहमवर वार करू पाहत होता. काव्याने सोहमला एका झटक्यात दूर इसकावून टाकले. सोहम इतका झपाट्याने दूर जाऊन पडला की त्याच्या बरगड्याची हाडे तुटली. छातीतून रक्त वाहू लागले. सोहम तडपडत होता. काव्याच्या दिशेने हात करू पाहत होता. काव्या आता पूर्ण मनीषच्या अधीन झाली होती. ती जणू आपल्या दोन्ही हात आणि पायाने सरपटत सरपटत पारबाच्या दिशेने गेली. तिने पारबाच्या प्रेतातून सूळ उसपून घेतले. तिच्या चेहऱ्यावर एक क्रूर हास्य उमटले होते. ती एकदम वजनदार सूळ खाली जमिनीवर सरपटत खुरखुर असा आवाज करत ओढत नेत होती. ती जवळ आली होती. तिने आपल्यातील सूळ उगारल्याने एका फटक्यात सोहमच्या डोक्यात घातली. एक खट्ट असा आवाज आला. जणू तो आवाज सोहमच्या डोक्यातील हाडांचा होता. काव्या हसू लागली. ही ही हा 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 असं किती क्रूर असं हास्य होतं ते. ती आता माझी झाले. सोहम, ऐकतोस ना? ही 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 ही.
पण सोहम अजून त्याच्या शेवटच्या घटका मोजू लागला होता. सोहमच्या पुढ्यात त्याला अंदुक अंदुक असे काही पडलेले दिसत होते. ते काय होते ते समजू शकत नव्हता. त्याला काव्याचा सुंदर चेहरा समोर दिसत होता. जणू तिच्या प्रेमानेच त्याला ताकद दिली होती. सोहम स्वतःला सावरत कसाबसा उठला आणि त्याने त्या वस्तू उचलल्या आणि त्या होत्या पारबाच्या हातातील कवड्या. सोहम पुढे सरसावला आणि इतक्यात काव्याने पुन्हा त्याच्या पायात इतक्या निर्गुणपणे सूळ घुसवला की त्याच्या तोंडून भयंकर अशी किंकाळी बाहेर पडली. तो त्या दुःखाने ओरडत होता. सरपटत सरपटत त्या कवड्याजवळ पोचला आणि सोहमने त्या कवड्या उचलून हातात घेतल्या. त्याच्या मनात त्याने आई जगदंबेचे नाव घेतले. आई मला शक्ती दे जगदंबे असे म्हणून त्याने आपली सर्व ताकद एकवटली आणि काव्यास आपल्या मिठीत घेऊन तिच्या कानात तो जोरजोरात दुर्गा कवच म्हणत होता. ती त्याला असंख्यरित्या वारंवार वार करत होती. तिच्या पाठीत सुळे खुसपत होती. सोहम तिला ओरडून ओरडून सांगत होता, काव्या माझं तुझ्यावर खरंच खूप प्रेम आहे ग. माझ्यासाठी लढ, परत ये काव्या, माझ्यासाठी परत ये. माझ्यासोबत जन्मभर जगायचं आहे ग. काव्या जोरदार ओरडली की काही क्षणात ती बेशुद्ध झाली आणि तिच्यातून मनीष बाहेर आला. तिच्यातून तो बाहेर आला की कोणी ते तिला बाहेर ओढून काढले. ती ओढून काढणारी व्यक्ती होती ती स्पृहा. तिच्या आत्म्याने काव्यास सोहमला परत केले होते आणि मनीष त्याच्या नरकाच्या जगात परत घेऊन गेली होती. आता कॉटेज मुक्त झाले होते. सोहम बेशुद्ध झाला होता आणि काव्याही बराच वेळ झाला जणू ती स्पृहाच परत आली होती, जिने सोहमच्या पूर्ण जखमा भरून टाकल्या होत्या. अशा प्रकारे कॉटेजही मुक्त झालं आणि सोहम आणि काव्याही वाचले. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.